छत्रपती संभाजीनगर शहरातील जाधववाडीत शेतमाल नेणाऱ्या शेतकऱ्यांसह सिडको बसस्थानक परिसरात प्रवाशांना लुटून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीतील तिघांना सिडको पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून या आरोपींची आंबेडकर नगरमधून धिंड देखील काढण्यात आली आहे। तर 2 गुन्ह्यांमध्ये 6 ते 7 जणांची टोळी निष्पन्न झाली असून 3 फरार आहेत, तर एक अल्पवयीन असल्याची माहिती सिडको पोलिसांनी दिली आहे। सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 15 दिवसांपूर्वी फिर्यादी गोविंदा बडुरे हे सिडको बसस्थानकाकडे जात असताना लघुशंकेकरिता थांबले असता त्यांना दोघांनी माचीस मागितली। त्यांनी नसल्याचं सांगताच त्यांना मारहाण करीत त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला। गाडीच्या डिक्कीत असलेले 20,000 रुपयांचे पाकिट काढून घेतले। तर दुसऱ्या घटनेत शेतकरी मधुकर आवारे हे शेतातील कांदे आणि काकडी भरून जाधववाडी येथील भाजी मंडईत घेऊन येत होते, तेव्हा आंबेडकर नगर स्मशानभूमीसमोर आरोपी पहाटे 3च्या सुमारास गाडीवर दगड मारून काच फोडली। त्यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला लावल्यानंतर तिघांनी मारहाण करीत चाकूचा धाक दाखवून 5,000 रुपये हिसकावून घेतले होते। या गुन्ह्यामुळे परिसरातील व्यापारी शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती। वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ जाधव यांची व्यापाऱ्यांनी भेट घेऊन भुट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती। त्यानुसार सिडको पोलिसांनी 4 आरोपींना पकडले। तर आंबेडकर नगर ते पिसादेवी या रस्त्याने रात्री जाण्यास नागरिक प्रचंड घाबरत होते। अनेक तक्रारी पोलिसांकडे येत होत्या। गेल्या काही दिवसात या टोळीने लुटमार करून दहशत निर्माण केली होती। त्यामुळे या टोळीची दहशत मोडीत काढण्यासाठी सिडको पोलिसांनी अटकेतील आरोपींची परिसरातून धिंड काढून स्थळ पंचनामा केलाय। तर त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे। मनोज नाना जगताप, आदित्य रवींद्र गरुड आणि स्वप्नील सखाराम वाकळे अशी आरोपींची नावे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी रविवारी दिली। ही कारवाई पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद देवकते, सहाय्यक उपनिरीक्षक सुभाष शेवाळे, हवालदार मंगेश पवार, प्रदीप दंडवते, सहदेव साबळे, विशाल सोनवणे, प्रदीप फरकाडे यांच्या पथकाने केली।